जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 16वा दिवस. मराठा आरक्षणाचा तिढा अजून सुटलेला नाहीये. राज्य सरकारला सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षणावर ठोस उपाय काढता आलेला नाहीये. एका महिन्याच्या मुदतीवर सरकार ठाम असून टिकणारं आरक्षण हवं असेल तर एका महिन्याचा अवधी द्यावा अशी मागणी सरकारने केली होती. ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी काही अटीं शर्तींसह मान्य केली. सरकारला आम्ही 40 वर्ष दिले आहेत, आता ते 1 महिना मागत आहेत. आणखी एका महिन्याची मुदत सरकारला देऊ, पण शेवटच्या माणसापर्यंत जातीचा दाखला पोहोचत नाही, मराठा समाजातील प्रत्येकाच्या हातात आरक्षण पडत नाही, तसं पत्र माझ्या हातात येत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असं जरांगे पाटलांनी जाहीर केलंय. काल रात्री मंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. उपोषण सोडण्याची विनवणी केली, मात्र जोपर्यंत मुख्यमंत्री स्वतः अंतरवाली सराटी गावात येत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. एकीकडे राज्य सरकारकडून वारंवार जरांगे पाटलांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, पण तरीही जरांगे पाटील गेल्या 15 दिवसांपासून उपोषणावरती ठाम आहेत. त्यामुळे आज मुख्यमंत्री अंतरवाली सराटी गावात आल्यास जरांगे पाटील उपोषण सोडणार आहेत असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आज उपोषणाच्या 16व्या दिवशी नेमका काय निर्णय होणार हे कळेलच. मात्र गेल्या 15 दिवसात काय काय घडलं, या 15 दिवसांमध्ये जरांगे पाटलांच्या उपोषणात आणि सरकार दरम्यान काय घडामोडी घडल्या याचाच आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि आपण पाहताय बोल भिडू. तर जरांगे पाटलांच्या उपोषणाचा पहिला दिवस ठरला तो 29 ऑगस्ट 2023 रोजीचा. 29 ऑगस्ट रोजी 123 गावांमधल्या मराठा समाज बांधवांनी जालन्यातील शहागड येथे जनआक्रोश आंदोलन केलं होतं. मराठा समाज कुणबी असल्याचे हैदराबाद संस्थानाच्या दस्तऐवजांवरनं सिद्ध झालंय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि 3 मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने आंदोलकांचं निवेदन स्वीकारावं अशा मागण्या घेऊन हे आंदोलन सुरू होतं. यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मात्र या आंदोलनाचं निवेदन कोणत्याही मंत्र्याच्या हस्ते स्वीकारण्यात आलं नाही. तसेच सरकार दरबारी या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही आणि म्हणून या आंदोलनाचे आयोजक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 7 जणांनी त्याच दिवशी अंतरवाली सराटी या गावात आमरण उपोषण सुरू केलं. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्यासंदर्भात चर्चा केली. परंतु ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नाही असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं. तिसऱ्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आणि एसपी यांची जरांगे यांच्याशी भेट झाली. त्यांनी उपोषण करताना उपोषण मागे घेण्याची पुन्हा एकदा विनंती केली, पण जरांगे आपल्या उपोषणावरती ठाम होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगे यांच्याशी फोनवरनं चर्चा केली, उपोषण मागे घेण्यासंदर्भात विनंती केली. मात्र त्यावेळी देखील जरांगे यांनी शासकीय अध्यादेश काढेपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट सांगितलं. उपोषणाचा 4था दिवस म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी मोठी घडामोड घडली. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने आजूबाजूच्या गावात बंदची हाक देण्यात आली. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला होता. मात्र याच दिवशी अंतरवाली सराटी गावात अचानक पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाल्यामुळे गावात तणावाचं वातावरण तयार झालं होतं. जरांगे पाटलांचं उपोषण शांततेच्या मार्गाने सुरू होतं. पोलिसांनी सुरुवातीला आंदोलकांशी चर्चा केली. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याचं कारण देत पोलिसांचा फौजफाटा जरांगे पाटलांच्या सहित बाकीच्या उपोषणकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आंदोलन स्थळी दाखल झाला. त्यानंतर असं सांगण्यात आलं, जरांगे यांनी दवाखान्यात दाखल होण्यास नकार दिला. जरांगे यांना घेऊन जात असताना पोलीस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला होता. या दरम्यान आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक झाली तर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. अश्रुधुराचा मारा करण्यात आला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले. जरांगे यांच्या आंदोलनाचं लोण राज्यभर पसरलं. ठिकठिकाणी एसटी बसेसचं नुकसान करण्यात आलं. आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून सरकारवर टीका होऊ लागली. टीका होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची घोषणा याच दिवशी केली. उपोषणाचा 5वा दिवस म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी आंदोलनस्थळी राजकीय नेत्यांनी भेटी देण्यास सुरुवात केली. पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास रोहित पवारांनी तर सकाळी संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगेंची भेट घेतली. दिवसभरात शरद पवारांनीही घटनास्थळी भेट दिली होती. तर रात्री उशिरा उद्धव ठाकरेंनी देखील भेट दिली. याच दरम्यान मराठा आंदोलकांवर लाठीमार होणं हे गृह विभागाचं अपयश असल्याची टीका सुरू झाली. ही टीका करत विरोधकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी समोर केली गेली. तर फडणवीसांनी राजीनाम्याच्या मागणीवर शरद पवारांच्या कार्यकाळात झालेल्या गोवारी घटनेची आठवण करून दिली.
याच सर्व राजकीय आरोप प्रत्यारोपांदरम्यान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनस्थळी भेटी दिल्या। त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री संदीपान भुमरे, अतुल सावे देखील होते। सावे यांनी या भेटी दरम्यान अंतरवाली सराटी गावावर लावण्यात आलेलं कलम 307 हटवू आणि गावकऱ्यांवर हल्ले करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी सरकारच्या वतीने दिलं होतं। याच दरम्यान राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचा भडका उडाला। नांदेड, लातूर, परभणी, बीड, धाराशिव, हिंगोली अशा सर्व जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता। त्यामुळे मराठवाड्यात जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि यामुळे एसटी महामंडळाची सेवा या दिवशी पूर्णपणे ठप्प झाली होती। उपोषणाच्या 6व्या दिवशी म्हणजे 3 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी गावात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। याच दिवशी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधून दिला होता। या लढाईत आम्ही तुमच्या बरोबर असल्याचा शब्द राज ठाकरेंनी जरांगे पाटलांना देत धीर दिलेला। तर याच दिवशी आमदार नितेश राणे आणि गिरीश महाजनांनी जरांगे यांची भेट घेऊन सरकारला 1 महिन्याची मुदत देण्याची मागणी केली होती। मात्र जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेणार नसल्याची घोषणा केली। याच दरम्यान राज्य शासनाकडून मराठवाड्यातील जिल्ह्यात कुणबी मराठा नोंदीचा जुन्या रेकॉर्डचा तपास सुरू झाला होता। या दरम्यान मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, नांदेड या जिल्ह्यातील कुणबी मराठा नोंदी आढळल्या होत्या। दुसऱ्या बाजूला याच दिवशी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाची अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल। आवश्यकता भासल्यास या लाठीचार्ज घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं। याच दरम्यान राज्य सरकारकडून जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश देण्यात आले होते। तर अपर पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। 7व्या दिवशी म्हणजे 4 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली होती। याच दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी अंतरवाली सराटी गावात जाऊन त्यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली आणि लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी केली। याशिवाय मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला, राजकारणी लोकांच्या नादी लागू नका, निवडणुकीत सरकारला जागा दाखवा असं आवाहन देखील राज ठाकरेंनी केलं होतं। या दिवशी अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणी आणि एकूणच मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये लाठीमार प्रकरणी फडणवीसांनी बिनशर्त माफी मागितली आणि लाठीमार करणाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं गेलं। सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने असल्याची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं आणि अजित पवारांनी लाठीचार्जच्या आरोपांवरून आम्ही तिघांनी लाठीमाराचा आदेश दिला हे सिद्ध करून दाखवा, ताबडतोब राजकारण सोडून देऊ असं वक्तव्य केलं होतं। तर याच दिवशी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली आणि आरक्षणाच्या हालचालींना वेग आला। या दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी फोनवरून जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली। मात्र मराठा आरक्षणाचा GR निघाल्याशिवाय उपोषण मागे घेण्यास जरांगे पाटलांनी नकार दिला। त्यानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर, महादेव जानकर यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला येण्याचं आवाहन केलं। याच दिवशी अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी लाठीचार्ज प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची चौकशी केल्याची बातमी आली। उपोषणाच्या 8व्या दिवशी म्हणजे 5 सप्टेंबर रोजी राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात पोहोचलं। या शिष्टमंडळामध्ये मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, मंत्री संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची सरकारच्या वतीने पुन्हा एकदा विनंती केली। या चर्चेदरम्यान गिरीश महाजनांनी पुन्हा आरक्षणासाठी जरांगे यांच्याकडे 1 महिन्याचा कालावधी वाढवून मागितला होता। मात्र जरांगे पाटलांनी 4 दिवसात GR काढा असं म्हणत राज्य सरकारला 4 दिवसांचा अल्टिमेटम दिला। याच दरम्यान राज्य सरकार याबाबत समिती नेमण्याच्या तयारीत होतं। राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण कोर्टात टिकलं नाही, त्यामुळे यावेळची परिस्थिती हाताळण्यासाठी रिव्ह्यू पिटिशन त्वरित दाखल करावी आणि हा संपूर्ण प्रश्न हाताळण्यासाठी निवृत्त न्यायाधीश आणि तज्ज्ञांची समिती नेमण्यावर राज्य सरकार तयारीत होतं अशी बातमी आली। उपोषणाच्या 9व्या दिवशी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निजाम काळातील नोंदींनुसार कुणबी दाखले देणार असल्याचा निर्णय जाहीर केला आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश
संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. ही समिती हैदराबादला जाऊन कुणबी कागदपत्रांची तपासणी करणार असल्याची माहिती देखील समोर आली. यानंतर मात्र मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण मागे घेतील अशा शक्यता बोलून दाखवल्या जात होत्या. मात्र मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला दिलेल्या 4 दिवसांच्या मुदतीचा पुनरुच्चार केला आणि कागदपत्रांसाठी राज्य सरकारने कुठेही न जाता आमच्याकडे यावं, आमच्याकडे रिक्षाभर कागदपत्र आहेत, ते पुरावे पाहिल्यावरती एका दिवसात राज्यपालांची परवानगी घेऊन अध्यादेश काढू शकता, असंही त्यांनी आवाहन सरकारला केलं होतं. तर याच दिवशी एक मोठी घटना घडली, ती धाराशिवमध्ये. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे असं म्हणत माडज येथील एका मराठा समाजाच्या तरुणाने तलावात उडी घेऊन आपलं जीवन संपवलं. तर याच दरम्यान निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीसाठी महत्वाची ठरणारी माहिती हाती लागली. ती म्हणजे हैदराबाद संस्थानाच्या 1881 मध्ये केलेल्या पहिल्याच जनगणनेत कुणबी नोंद आढळली, मात्र मराठा अशा जातीची स्वतंत्र नोंदच आढळली नाही. तसेच 1909च्या हैदराबाद गॅजेटमध्ये देखील कुणबी लोकसंख्येची माहिती देण्यात आली, मात्र त्यात कुठेही मराठा असा उल्लेख नसल्याचं समोर आलं. उपोषणाच्या 10व्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबर रोजी सरकारकडून कुणबी वंशावळ असलेल्यांना सरसकट मराठा कुणबी, कुणबी मराठा असं प्रमाणपत्र दिलं जाईल असा GR काढण्यात आला आणि यासाठी निवृत्त न्यायाधीश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याचे आदेश जारी करण्यात आले. या समितीमध्ये महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि संबंधित जिल्ह्यांचा आयुक्तांचा समावेश आहे. ही समिती 1 महिन्याच्या आत अहवाल देईल असेही आदेश देण्यात आले. यानंतर जरांगे पाटील उपोषण मागे घेतील असं आता बोललं जाऊ लागलं, पण या दिवशी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या GR मधील वंशावळी या शब्दावर आक्षेप घेतला. आमच्याकडे वंशावळ नाही, वंशावळ शब्द वगळून सरसकट प्रमाणपत्र द्यावं आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत पाणीही पिणार नसल्याचं त्यांनी या दिवशी जाहीर केलं. त्यानंतर 8 सप्टेंबर रोजी म्हणजेच 11व्या दिवशी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करत कुणबी संघटना आणि OBC संघटना आक्रमक झाल्या. पण दुसऱ्या बाजूला राज्यात तसेच मराठवाड्यात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करत उपोषण, मोर्चे, निदर्शने, जलसमाधी, प्रतिकात्मक अंत्ययात्रा अशा पद्धतीने आंदोलनाची धग दिसून आली. तर आम्ही आरक्षणासाठी घटना दुरुस्तीला पाठिंबा देऊ, केंद्राने राजकीय पक्षांना विश्वासात घ्यावं असं आवाहन काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलं. तर याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावरती तब्बल 2.5 तास चर्चा झाली. जरांगेच्या शिष्टमंडळात अंतरवाली सराटी येथील ग्रामस्थ किरण तारक, आंदोलक पांडुरंग तारक, श्रीराम कुरणकर, तज्ञ सर्जेराव निमसे यांच्यासोबतच आणखी 3 सदस्य होते. तसंच शासनाचे प्रतिनिधी म्हणून माजी मंत्री अर्जुन खोतकर, अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शिंगे हेही हजर होते. या चर्चेनंतर राज्य सरकारने मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातील GR मध्ये जरांगे यांनी सुचवलेला बदल करण्याची तयारी दर्शवली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांसमोर केला होता. राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळाची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावरती चर्चा झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने सुधारित GR काढला. तो GR मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सील बंद लिफाफ्यामध्ये मनोज जरांगे यांना पाठवला. तो लिफाफा घेऊन अर्जुन खोतकर यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ पुन्हा जालन्याकडे जरांगे यांच्याकडे आलं. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेला सीलबंद लिफाफा मनोज जरांगे यांच्या समोरच उघडण्यात आला. लिफाफ्यातील मजकुराचा अर्थ जरांगे यांनी उपस्थित आंदोलकांना उलगडून सांगितला. यामध्ये जुन्या वंशावळीचाच कुणबी असा उल्लेख असल्याने जरांगे पाटील यांनी या GR मध्ये पुन्हा दुरुस्ती सुचवली आणि मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीला समोर करत आपलं उपोषण चालूच ठेवण्याचं जाहीर केलं. आणि याही दिवशी सरकारच्या वतीने गेलेल्या अर्जुन खोतकर यांची शिष्टाई पुन्हा एकदा अयशस्वी ठरली. 10 सप्टेंबर रोजी जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला 4 दिवसांचा अल्टिमेटम संपला. सोबतच राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश काढला, पण त्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मनोज जरांगे यांच्या मागणीवर काहीच विचार झालेला नाही. आता सुधारणा केली नाही आणि सरकारला दिलेला 4 दिवसांचा अल्टिमेटम संपल्याने 10 सप्टेंबरच्या सकाळपासून जरांगे पाटलांनी पाणी त्याग करून लावलेली सलाईन सुद्धा बंद केली. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारवर जरांगे यांच्या भूमिकेमुळे
प्रेशर निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत होतं. 14व्या दिवशी म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी सकाळी शासनाच्या वतीने वैद्यकीय पथक उपोषणस्थळी पोहोचलं. पथकातील डॉक्टरांनी तपासण्या करू द्या अशा अनेक विनवण्या करूनही जरांगे पाटलांनी नकार दिला. याच दिवशी ठाणे जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता. या बंदला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. तसेच जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत जालन्यात मराठा क्रांती मोर्चाकडून 11 सप्टेंबर पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू झालं. 16 सप्टेंबरला संपूर्ण मराठवाड्यात चक्का जाम आंदोलनाचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने या दिवशी दिला होता. महत्वाचं म्हणजे याच दिवशी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, संभाजीराजे छत्रपती, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे, राजू पाटील, विनोद निकोले, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, सुनील तटकरे, गौतम सोनवणे असे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या सर्वपक्षीय बैठकीत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले. यासोबत लाठी हल्ला प्रकरणी 3 दोषी पोलीस अधिकारी निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. या सर्वपक्षीय बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घ्यावं याबाबत आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत एकमत झालं. सुप्रीम कोर्टात रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळालं पाहिजे. मराठा आरक्षणावर सरकार जो निर्णय घेईल तो कायद्याच्या चौकटीत टिकला पाहिजे. कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी तज्ञ मंडळींसोबत चर्चा करणं, टास्क फोर्स तयार करणं, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटींवर काम करणं, मराठा समाज मागास कसा आहे सामाजिक आणि शैक्षणिक सिद्ध करणं, या सर्व बाबींवर या बैठकीत चर्चा झाली. मनोज जरांगे पाटलांचे तज्ञ देखील या समितीत घेण्यासंदर्भातही चर्चा झाली. सोबतच माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या कमिटीला 1 महिन्याचा वेळ द्यावा अशी विनंती मुख्यमंत्री शिंदेंकडून जरांगे पाटलांना करण्यात आली. यावर टिकणारं आरक्षण देणार असल्याची खात्री सरकारमधील जबाबदार व्यक्तीने आंदोलन स्थळी येऊन आम्हाला द्यावी. जर तसं झालं तर 12 तारखेला बैठक घेऊन निर्णय घेऊ असं उत्तर जरांगे पाटलांनी दिलं होतं. पण याच दिवशी रात्री उशिरा जरांगे पाटलांचा अशक्तपणा वाढल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. गावकऱ्यांनी उपोषणस्थळी धाव घेत जरांगे पाटलांच्या ओठाला पाणी लावत उपचार घेण्याची विनंती केली. अनेक प्रयत्नांनंतर अखेर सलाईन लावून घेण्यास जरांगे पाटील तयार झाले. मग आला जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 15वा दिवस म्हणजेच 12 सप्टेंबर. 12 सप्टेंबर रोजी सकाळी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यानंतर परवा झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा मसुदा मंत्री संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांनी जरांगे यांच्याकडे ते सोपवला. यावर जरांगे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळेस त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत सरकारने दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची घोषणा केली. तसेच गावकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली. पण त्या परवाच्या बैठकीत सरकारला मराठा आरक्षणावर ठोस उपाय काढता आलेला नाहीये. त्यामुळे सरसकट आरक्षणाचं पत्र जोपर्यंत माझ्या हातात पडत नाही आणि शेवटच्या मराठ्याच्या हातात पडत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असं म्हणत त्यांनी आमरण उपोषणावर ठाम असल्याची भूमिका जाहीर केली. 1 महिन्याच्या मुदतीवर सरकार ठाम असून मराठा आरक्षण प्रश्नी तातडीने GR काढता येणार नाही. टिकणारं आरक्षण हवं असेल तर 1 महिन्याचा अवधी द्यावा लागेल अशी मागणी सरकारने जरांगे पाटलांकडे केली. ही मागणी जरांगे पाटील यांनी मान्य केली. परंतु ही मागणी मान्य करत असतानाच त्यांनी राज्य सरकारसमोर 5 मागण्या ठेवल्या आहेत. उपोषण सोडवायला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे हे दोन्ही राजे हवेत. सोबतच संपूर्ण मंत्रिमंडळ हजर व्हावं. समितीचा अहवाल कसाही येवो. 31व्या दिवशी कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायचे. लाठीचार्जच्या कारवाईमध्ये सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचं आणि हे सर्व लिखित स्वरूपात हवं अशी ठाम भूमिका जरांगे पाटलांनी घेतली. आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील. मुदतीचे 30 दिवस संपल्यानंतर 31व्या दिवशी राज्यातील एकाही मंत्र्याला महाराष्ट्राच्या सीमेवर फिरकू देणार नाही असा आक्रमक इशारा द्यायलाही जरांगे पाटील विसरले नाहीत. आज 16व्या दिवशी नेमकं काय घडणार? जरांगे पाटलांचं उपोषण सोडवायला स्वतः मुख्यमंत्री शिंदे येणार का? उपोषणाच्या या 16व्या दिवशी नेमकं काय घडणार? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडू YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.